जालन्यात धारदार तलवार, कोयता आणि लोखंडी कुऱ्हाड बाळगणारे 2 आरोपी जेरबंद। जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। आरोपीच्या ताब्यातून धारदार शस्त्र, पोलिसांनी केले जप्त। तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जालन्यात धारदार तलवार, कोयता आणि लोखंडी कुऱ्हाड बाळगणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले। जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। जालना येथील न्यायालयाच्या आवारामध्ये काही घातपात करण्याच्या उद्देशाने 2 व्यक्ती विनापरवाना अवैधरित्या धारदार तलवार, कोयता आणि लोखंडी कुऱ्हाड बाळगून असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने न्यायालय परिसरातून 2 आरोपींना जेरबंद करून त्यांच्या जवळील धारदार शस्त्र जप्त केलेत। श्रीकांत उर्फ शिर्या शिशुकुमार ताडेपकर, वय 35 वर्ष, राहणार सरस्वती मंदिर जवळ खरपुडी रोड, जालना, आणि सागर शांतीलाल रेड्डी, वय 33 वर्ष, राहणार कानडी वस्ती, रामनगर, जालना अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। सदर आरोपितांना न्यायालयाच्या आवारामध्ये शोध घेत असताना सदर आरोपी हे जिल्हा परिषद जालना मधील कॅन्टीन जवळ मिळून आल्याने त्यांच्याकडून 4000 रुपये किमतीची धारदार तलवार, लोखंडी दांडा असलेली कुऱ्हाड व कोयता जप्त करण्यात आले। नमूद आरोपितांविरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा जालना योगेश उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार गोपाल गोशिक, रमेश राठोड, भाऊराव गायके, इर्शाद पटेल, सतीश श्रीवास, अक्रोड धांडगे, रमेश काळे यांनी केली।